श्रोतेहो नमस्कार. साहित्य सौरभ कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत. बघता बघता 2025 साल सरलं, पण हेही वर्ष आपल्या अनुभवांच्या पोतडीत भर टाकून गेलं. या वर्षात मराठी साहित्याच्या प्रांगणात काय काय घडलं याचा धांडोळा घेणारी चर्चा प्रसारित करत आहोत सफर 2025च्या साहित्य विश्वाची. सहभागी होत आहेत अमेय रानडे आणि तपस्या नेवे. ऐकूया. तपस्या, साहित्य रसिक म्हणून बरंच काही वाचत असताना, बरंच काही अनुभवत असताना 2025मध्ये म्हणजे मागच्या वर्षी नक्की साहित्य विश्वामध्ये काय झालं ही उत्सुकता आपल्या दोघांनाही आहे, त्याप्रमाणे सगळ्यांनाच आहे. अगदी. आपल्याला माहिती आहे की मराठी साहित्य विश्वामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचं प्रकाशन, वेगवेगळ्या पद्धतीच्या पुस्तकांचं प्रकाशन दरवर्षी होत असतं. पण आणखीन एक वैशिष्ट्य मराठी साहित्य विश्वाचं आहे ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी होणारी संमेलनं. अगदीच. म्हणजे खऱ्या अर्थानं वैभव आहे मराठी साहित्य विश्वाचं. तर यावर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं 36 जिल्हे आहेत, तुला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये. हो. या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक तरी संमेलन व्हावं अशी कल्पना साहित्य संस्कृती मंडळांनी मांडली. बरोबर. आणि तसं नियोजन झालं. आणि मग 2025मध्ये 4 ते 5 जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्यांचं जिल्हा संमेलन त्यांनी आयोजित केलेलं होतं. एक वेगळी संकल्पना आहे. त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचं संमेलन झालं कल्याणमध्ये. एक वेगळ्या प्रकारचं विचारमंथन ठाणे जिल्ह्यातल्या साहित्यिकांनी एकत्र येऊन त्या सगळ्या गोष्टींचा आस्वाद त्याच्यामध्ये घेतला. आणखीन एक मला उल्लेख करायचा आहे तो म्हणजे सर्वदूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचा. हे एक वैशिष्ट्य आहे बरं का. गडचिरोलीमध्ये आदिवासी साहित्य संमेलनाचं वेगळ्या प्रकारचं आयोजन झालं. आदिवासी संस्कृती, भाषा, तिथल्या वेगवेगळ्या चालीरीती या सगळ्याचा समावेश त्या संमेलनामध्ये केला होता. आणि सांगायला मला आनंद वाटतोय तो म्हणजे अतिशय अभूतपूर्व असा प्रतिसाद साहित्य रसिकांचा, लेखकांचा, कवींचा गडचिरोलीच्या संमेलनाला सुद्धा लाभला. हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये, चंद्रपूर जिल्ह्याचं म्हणून जे संमेलन झालं ना, ते संमेलन भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी विचारधारा संपूर्ण आहे, त्यांचं विचारधन आहे, त्यांचं लेखन आहे, त्या संपूर्ण लेखनाला समर्पित अशा प्रकारचं हे संमेलन होतं. त्या दृष्टीनं अनेक परिसंवाद, अनेक कवितांची सत्रं, वेगवेगळी चर्चासत्रं, वेगवेगळे पाहुणे, वक्ते या संमेलनामध्ये चंद्रपूरला सगळे एकत्र आले होते. आणि एक उहापोह आपण म्हणूया, विचारमंथन म्हणूया, असं या संमेलनामध्ये झालं होतं. तर याच्यापेक्षा आणखीन एक वेगळा प्रकार रत्नागिरीला, म्हणजे संपूर्ण कोकणातलं समग्र साहित्य, कोकणातले साहित्यिक, कवी यांचं एक संमेलन म्हणूया, तो एक जागर कोकणामध्ये रत्नागिरीच्या संमेलनामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई जिल्ह्याचं एक आगळं वेगळं संमेलन सुद्धा संस्कृती मंडळाच्या वतीनं झालं. हे वैशिष्ट्य मानावं लागेल. आता अखिल भारतीय साहित्य संमेलन होतंच आपल्याला माहिती आहे, पण अशा प्रकारची जिल्हास्तरीय साहित्य संमेलन होणं हा एक वेगळा पायंडा आहे आपल्या साहित्य विश्वातला, नाही का? अगदी. आणि साहित्य विश्वामध्ये एक काय म्हणतो ना, उत्साहाचं वातावरण आलेलं आहे. ते म्हणजे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे. आणि 3 ऑक्टोबर 2025ला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्या निमित्तानेच ही संकल्पना घेऊन किंवा ह्या अभिजात मराठी या विषयाला वाहिलेली अनेक संमेलनं वेगवेगळी झाली. 2019 पासनं साधारण नुक्कड साहित्य संमेलन घेतलं जातं दरवर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की दुसरा दिवस जो असतो संमेलनाचा तो फक्त बालकुमार साहित्याला वाहिलेला असतो. आणि लहान मुलांसाठीचं हे संमेलन असतं आणि त्याच्यामध्ये त्यांचे वेगवेगळे उपक्रम त्या मुलांसाठी त्या दिवसभरामध्ये घेतले जातात. यावर्षी सुद्धा या संमेलनाला खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये ललित लेखन कसं करायचं, विज्ञान विषयक ललित लेखन कसं करायचं याबद्दल मुलांना माहिती दिली गेली. खास करून मुलांचं कवी संमेलन तिथे भरवलं गेलं की मुलांनी त्यांच्या कविता तिथे सादर केल्या. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना घेऊन हे असं बालकुमार साहित्य संमेलन घेतलं जातं. आणि मला वाटतं पुढे वाचन संस्कृती वाढवण्यासाठी ही बीजं जी आहेत ही या संमेलनाच्या निमित्ताने रोवली जात आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. नक्कीच. म्हणजे ही जी संमेलनं आपले असतात तिथे वेगवेगळे साहित्यिक, काव्य प्रकार सगळे एकत्र असतात, हे खरं आहे. पण या सगळ्यांच्यापेक्षा वेगळं एक संमेलन मुंबईमध्ये झालं ते म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त. आणि त्याचं नाव काय होतं माहितीये? सुर्वे मास्तरांचं संमेलन. असं साधं सोपं, मास्तरांच्या पूर्ण व्यक्तिमत्वाला साजेसं असं ते नाव त्याच्यामध्ये होतं. एक अनोखी संकल्पना होती. संपूर्ण दिवसभर नारायण सुर्वे यांच्या कवितांचं सांगीतिक सादरीकरण, हे सगळं त्याच्यामध्ये होतं. त्यांच्या कवितांचं अभिवाचन झालं, त्यांच्या काही लेखांचं अभिवाचन झालं.
आणि ज्या गिरण गावामध्ये खऱ्या अर्थानं सुर्वे मास्तरांची प्रतिभा बहरली, ज्या कामगारांसाठी म्हणून बरोबर. सुर्वे मास्तरांनी आयुष्यभर आपली लेखणी अक्षरशः झिजवली असं म्हटलं तरी हरकत नाही, त्याच गिरण गावाची सध्याची साहित्यिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थिती काय आहे याचा उहापोह करणारा एक आगळा वेगळा परिसंवाद सुद्धा या मास्तरांच्या संमेलनामध्ये झाला. मला वाटतं हा परिपेक्ष खूप मोठा आहे, खूप मोठं. कारण मास्तरांचं लेखन हे फक्त एका विशिष्ट गोष्टीपुरतं नव्हतं, संपूर्ण समग्र समष्टी जी असते ती त्यांच्या लेखनामध्ये होती. त्यामुळे मला हा प्रयत्न फार महत्त्वाचा वाटतो. अगदी अगदी. नाही आणि का? मला आठवतंय की त्या संमेलनामध्ये ते असा उल्लेख वारंवार केला जात होता की ही मास्तरांची शाळा आहे हां. आणि तिथे आलेला अगदी व्यासपीठावर बसलेला सुद्धा तो विद्यार्थी आहे त्या शाळेतला. नक्कीच, म्हणजे आयोजकांनी सुद्धा मास्तरांचे विद्यार्थी म्हणून तो उल्लेख त्याच्यामध्ये केलेला होता. संमेलनं वगैरे आहेत त्याच्यामध्ये, पण मला असं वाटतं की याच माध्यमातून ग्रंथोत्सव सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी साजरे होत असतात. म्हणजे शेवटी काय, ग्रंथ आणि ग्रंथ याच्याशी सगळं आपलं साहित्य विश्व हे जोडलेलं आहे. अगदी. प्रत्येक वाचकाला यावर्षी काय आलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असते, तशी मलाही आहे. काय आलंय बरं यावर्षी? यावर्षी काय आलंय या प्रश्नाकडे आपण जाताना हां. मला असं वाटतं की आपल्याकडे साहित्य अकादमी पुरस्कार हा अत्यंत मानाचा पुरस्कार साहित्य विश्वात समजला जातो. हां. आणि यावर्षीचा तो पुरस्कार ज्यांना मिळाला ते म्हणजे प्रदीप कोकरे यांची खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला, आणि बालसाहित्याला मिळाला तो म्हणजे डॉक्टर सुरेश सावंत यांचा आभाळ माया अरे हा वा. बालकविता संग्रह. तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे की अशा वेगळ्या प्रकारचं साहित्य आपल्या मराठी साहित्यामध्ये येऊ घालतंय आणि नवीन पिढीची विचारसरणी जी आहे किंवा त्यांचे आत्ताचे प्रॉब्लेम्स जे आहेत ते जे फेस करतायत हे अशा साहित्य रूपाच्या माध्यमातनं वाचकांच्या भेटीला येत आहेत आणि त्यामुळे अधिक विचार जे आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहेत. नाही, नक्कीच. म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की पुढची पिढी नक्की काय विचार करते हे अशा प्रकारच्या पुस्तकातून वाचक मनाला कळतं असं म्हटलं तरी हरकत नाही. अगदी अगदी अगदी. तर ही जी 2 पुस्तकं तू म्हणालीस त्या पुस्तकांविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. खोल खोल दुष्काळ डोळे ही जी कादंबरी आहे ना, तर ही एका तरुणाची गोष्ट सांगते. एक मुंबईत राहणारा तरुण की जो नोकरी धंद्यासाठी इतर लोकांसारखा आलेला आहे, पण आत्ताच्या ज्या पिढीचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या जीवनामध्ये जी काही असुरक्षिततेची भावना आहे, तर मला असं वाटतं की हे अधोरेखित या कादंबरीतनं झालेलं आहे. आणि त्यांच्या डोळ्यातला दुष्काळ म्हणजे काय आहे, तर फक्त भौतिक गरजा नाही आहेत म्हणून नाही आहे, पण त्यांना मानसिक गरजासुद्धा त्यांच्या पूर्ण होत नाही, त्याचा अभाव जो आहे, म्हणून कदाचित त्याला खोल खोल दुष्काळ डोळे हे नाव दिलं गेलं आहे त्या कादंबरीला. आणि दुसरा तो त्यांचा बालकविता संग्रह डॉक्टर सुरेश सावंत यांचा आभाळ माया. तर याच्यामध्ये लहान मुलांसाठीच्या कविता आहेत. मग त्यांच्या भावविश्वातल्या किंवा त्यांच्यासाठी त्यांच्यापर्यंत वेगवेगळे विषय साध्या सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न या कविता संग्रहातनं झालेला आहे, ज्याच्यामध्ये मावळतीचा सूर्य असतील, वड आजोबा असतील, संकटाच्या छातीवर असेल, दिवाळीची पणती, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कवितांची मेजवानी या बालकविता संग्रहातनं त्या मुलांना मिळालेली आहे. बालकवितेचा लहान मुलांचा उल्लेख तू आत्ता केलास, मला एकदम आठवलं की आपण लहान असताना आपली सुट्टीमधली जी आकर्षणं होती हां, त्याच्यामधलं एक महत्त्वाचं आकर्षण तेव्हा होतं ते म्हणजे सर्कस. अगदी. हां, सुट्टी लागल्यावर आपण जथ्याने आपण म्हणतो ना त्याप्रमाणे सर्कसला जायचो. अख्खी चाळ, अख्खी कॉलनी सर्कसला आपण जायचो. हो. या सर्कसवरून मला आठवलं ते म्हणजे यावर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांची द ग्रेट कंचना सर्कस नावाची एक महत्त्वाकांक्षी कादंबरी आली आहे. मी महत्त्वाकांक्षी हा शब्द मुद्दाम वापरला आहे. हा विषय मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातनं फार वेगळा आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे, मुळातच सर्कस या खेळाचा उगम मराठी माणसानं केलेला आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं एक आत्मीयता जास्ती आहे सर्कस विषयी एकूणच. 1941चा सुमार हा संपूर्ण काळ हा दुसरा महायुद्धाचा काळ आहे, आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला ब्रह्मदेशामध्ये युद्धानंतर जे काही होतं प्रत्येक देशामध्ये ते सगळं सुरू झालं होतं. त्यामुळे या सगळ्या धुमश्चक्रीमध्ये कंचना सर्कसच्या संपूर्ण चमूचं पुढे काय झालं या सगळ्याचा परिवाग जो आहे तो या कादंबरीमध्ये आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. जपानच्या बॉम्बस्फोटांमुळे सगळं काही उद्ध्वस्त झालं होतं खरं म्हणजे. या संपूर्ण गोष्टींमध्ये आसाममधल्या या सर्कसला पाऊस, भूक आणि मृत्यू या सावटाखाली 520 किलोमीटरचा जंगल प्रवास करावा लागला होता. बापरे. आपण फक्त विचार करू शकतो या गोष्टीचा, पण हे सगळं काही त्यांनी मांडलंय ते या कादंबरीमध्ये. त्यामुळे ही कादंबरी आपल्या यावेळच्या यादीमध्ये नक्की आहे. अगदी.
आणि मराठी साहित्यामध्ये हेच तर वैशिष्ट्य आहे की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या किंवा हे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य प्रकाशित होतं. आणि या सगळ्या पुस्तकांच्या मांदियाळीमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ना, ते पूर्वीच्या काळी नियतकालिका ही खूप सर्रास प्रसिद्ध होती. पुस्तकांपेक्षा सुद्धा नियतकालिका खूप वाचली जायची. त्याची खूप मोठी परंपरा आपल्या मराठी साहित्याला आहे. आणि त्या काळी मनोरंजन असेल, सत्यकथा असेल, अबकडई असेल, अभिरुची असेल, असे कितीतरी नियतकालिका खूप प्रसिद्ध होती आणि लोक सातत्याने ती वाचायची. अंतर्नाद नावाचं असंच एक त्या काळातलं खूप गाजलेलं मासिक, साधारण 1995 ते 2019 हा या मासिकाचा कालखंड आहे. या मासिकाचे संस्थापक भानू काळे, संपादक, आणि त्यांनी या मासिकाची जन्मकहाणी, त्याची जडणघडण असेल, त्याचा वाढ असेल, त्याचा विस्तार असेल आणि शेवटी त्याचा अपरिहार्य शेवट, हे सगळं काही त्यांनी एका पुस्तकामध्ये बंदिस्त केलंय. आणि ते म्हणजे अंतर्नाद एक मासिकाचा उदय असतं. म्हणजे त्यांनी एका मासिकाचा उदय असतं याच्यामध्येच त्यांनी त्या पुस्तकामध्ये काय असेल हे मांडलेलं आहे. मी असं म्हणणार नाही, कारण की शेवटी यातलं जे देणं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे, जे महत्वाचं साहित्य आपल्याला दिलेलं आहे, ते कायम रसिकांसोबत राहणार आहे. आणि ह्या पुस्तकात त्यांनी जे काही मांडून ठेवलेलं आहे हा एक खरं तर खूप मोठा संचित आहे. एक मोठा कालखंड त्यांनी यात मांडलेला आहे. आणि फक्त त्या मासिकाबद्दलचं डॉक्युमेंटेशन नाहीये, तर त्या काळातल्या त्या समाजाचं किंवा त्या बदलत्या वाचन संस्कृतीचं सुद्धा डॉक्युमेंटेशन त्यांनी त्या पुस्तकात केलेलं आहे. अंतर्नादचा तू उल्लेख केलास आणि त्यानंतर मला मात्र सत्यकथेचा उल्लेख करावाच लागेल. अगदी. कारण अंतर्नादप्रमाणेच 1930 पासून सुरू झालेलं सत्यकथा हे मासिक होतं. त्यावेळच्या लेखकांमध्ये हे असं स्वप्न असायचं की सत्यकथेमध्ये माझी कथा कधीतरी छापून यायला हवी. नक्कीच. किंवा सत्यकथेमध्ये माझी कथा छापून आली म्हणजे एक लेखक म्हणून नाव होतं किंवा लौकिक तयार होतो. बरोबर. त्या दृष्टीनं ते फार महत्वाचं मासिक तेव्हा होतं. तर 30 पासून हे मासिक जरी सुरू झालं तरी 80च्या सुमारास अंतर्नादप्रमाणेच हे सुद्धा काही कारणांमुळे तो प्रवास थांबला. हे जे सगळं काही आहे त्या 61 ते 70 या दशकामध्ये सत्यकथेमध्ये ज्या लघुकथा प्रकाशित झाल्या त्याचा एक संग्रह यावर्षी प्रकाशित झालाय, तो सत्वकथा या एका आगळ्या वेगळ्या शीर्षकाच्या माध्यमातून. तर मला असं वाटतं की याही गोष्टीचा उल्लेख आवर्जून आपल्याला करायला हवा. आणि पुस्तक म्हटलं की त्याला प्रस्तावना आली, बरोबर की नाही? पण प्रस्तावनांचं पुस्तक असं होऊ शकतं? अगदीच. कारण मराठी पुस्तकांचं हे वैशिष्ट्य आहे की ज्याच्यामध्ये लेखकाचे विचार असतात किंवा त्याची मतं असतात किंवा त्याचं एकूणच विचारमंथन त्या पुस्तकामध्ये आलेलं असतं. पण एक पुस्तक जेव्हा प्रसिद्ध होतं किंवा ते गाजतं तर ते फक्त त्या लेखकामुळे नसतं. बऱ्याचदा त्याला वेगळ्या गोष्टी सुद्धा कारणीभूत असतात. कधी कधी त्याचं मुखपृष्ठ खूप सुंदर झालेलं असतं, कधी त्याच्यासाठी मिळालेली प्रस्तावना ही खूप अभ्यासपूर्ण असते. आणि आपल्याकडे जे काही ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांनी अशा बऱ्याच पुस्तकांना प्रस्तावना दिलेल्या आहेत. आणि त्यातलंच एक महत्वाचं नाव म्हणजे ज्येष्ठ कवी अशोक बागवे. आणि अशोक बागवेंनी तर गेल्या 20 वर्षामध्ये अनेक पुस्तकांना प्रस्तावना दिल्यात की त्यांच्या लक्षातही नसतील. पण त्यातल्या निवडक प्रस्तावनांचं एक पुस्तक त्यांनी आता नुकतंच प्रकाशित केलं. त्या पुस्तकाचं नावच प्रस्तावनीय असं आहे. की आपण एखाद्या गोष्टीची प्रस्तावना करतो की हे तुम्ही करा. तर प्रत्येक पुस्तक त्यांनी ज्या पुस्तकाला प्रस्तावना दिली ती सुद्धा इतकी अभ्यासपूर्ण आहे, इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की ते वाचल्यानंतरच आपल्याला असं वाटतं की हा आता हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे. आणि त्यात फक्त कवितांची पुस्तकं नाही आहेत, तर त्याच्यामध्ये ललित लेख असतील, कविता असतील, कादंबरी असतील, नाटक असेल, असा कुठलाही साहित्य प्रकार त्यांनी सोडलेला नाहीये की ज्याला त्यांनी प्रस्तावना लिहिली नाहीये. पण त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ती जी प्रस्तावना आहे ती तेवढीच अभ्यासपूर्ण त्या विषयाला वाहिलेली प्रस्तावना आहे आणि अतिशय उत्कृष्ट विचारमंथन त्यांनी त्यात मांडलेलं आहे. म्हणजे प्रस्तावनीय सुद्धा तितकंच वाचनीय आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. हे शीर्षक आहे ना प्रस्तावनीय, हे मला खूप छान वाटलं. तशाच एका वेगळ्या आणि छान शीर्षकाचं पुस्तक यावर्षी आलंय, ते म्हणजे कोहम सोहम या नावाने. आता कोहम सोहम या शब्दाचा एका वेगळ्या पद्धतीचा अर्थ आपल्याला माहिती आहे, पण एका दृष्टीने म्हणायचं तर एका कलाकाराची जीवन कहाणी किंवा कलाकाराचा जीवन प्रवास असं म्हटलं तरी एका ओळीमध्ये या संपूर्ण पुस्तकाचं आपल्याला वर्णन करता येईल. मराठी संगीत रंगभूमी समृद्ध करणारे अनेक कलाकार होऊन गेले. त्याच्यामध्ये नाटककार होते, काही लेखक चांगले होते, काही संगीतकार होऊन गेले, अभिनेते होऊन गेले, अभिनेत्री होऊन गेल्या, वादक होऊन गेले. पण संपूर्ण मराठी संगीत रंगभूमीचा साध्यंत इतिहास ज्यांच्याकडनं प्रत्यक्ष ऐकायला नेहमी आपल्याला आवडायचं ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते गायक कैलासवासी अरविंद पिळगावकर.
अगदी. म्हणजे मी नेहमी असं गमतीनं म्हणतो की त्यावेळच्या सगळ्याच संस्थांमध्ये एकतर अरविंद पेडगावकरांनी काम केलं आणि असं कुठलंही संगीत नाटक तेव्हा निर्मिती झालेलं असं नसेल की ज्याच्यात पेडगावकरांनी भूमिका केली नाही. पण तरीसुद्धा मानापमान असो, संशय कल्लोळ असो, पुण्यप्रभाव असो, एकच प्याला असो किंवा धाडीला राम तेने का मनी याच्यातली अगदी. त्यांची भूमिका तर खूपच गाजली. बावनखणीमधली त्यांची भूमिका गाजली. पण हे जरी असलं तरी सुद्धा हे सगळं सांगायला त्यांना खूप आवडायचं. हो, नुसतं सांगायला नाही की नवीन पिढीचे गायक समोर बसल्यानंतर त्यांच्याकडनं नाटकाची, अभिनयाची आणि गाण्याची तालीमसुद्धा पेडगावकरांनी करून घेतलेली आहे. या सगळ्याची कहाणी ही कोहम सोहममध्ये त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी हा जो काही प्रवास मांडला आहे तो वाचणं हे एक पर्वणी आहे असं मला वाटतं, नाही का? अगदी अगदी. आणि आणखीन एक पर्वणी म्हणजे या पुस्तकाच्या संपादिका म्हणजे तपस्या नेवे म्हणजे तुम्ही स्वतः. हे पुस्तक सगळं करत असताना, ही प्रक्रिया करत असताना तुझा अनुभव कसा होता? संगीत रंगभूमीचा एन्सायक्लोपीडिया असं ज्यांना म्हटलं जायचं त्यांचं पुस्तक करणं म्हणजे हेच मोठं शिवधनुष्य पेलण्यासारखं होतं. कारण इतकं बरंच त्यांनी काय काय लिहून ठेवलेलं होतं. अक्षरशः बाड आपण म्हणू की एवढं ते होतं आणि त्यातनं निवडायचं आणि त्याचं पुस्तक करायचं हे खूप मोठं आव्हान होतं. पण अर्थात काकांनीच ते सोपं केलेलं होतं. कारण त्यांना एक साधारण माहिती होती की काय आपण या पुस्तकामध्ये घेऊ शकतो. आणि आठवण अशी की ज्यावेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो या पुस्तकाच्या संदर्भात तर आम्ही काही फोटोही घेणार होतो आणि एक छोटा मुलाचा फोटो होता. फक्त तो शुअर नव्हतो की हा नेमका फोटो कोणाचा आहे. त्यांच्या पुतण्याला सुद्धा माहिती नव्हतं की हा फोटो नेमका कोणाचा आहे. तर आम्ही त्यांना दाखवला. वय वर्ष 87 आणि थोडेसे आजारी होते ते. पण त्याही काळात त्यांनी तो फोटो बघितल्यानंतर सांगितलं की हा मीच आहे. तेव्हा माझं वय वर्ष 2 होतं आणि पंढरीच्या वारीला मला घेऊन जाणार होते. त्यावेळेस मला त्या वेश त्यांनी केलेला होता तेव्हा हा काढलेला फोटो आहे. अरे वा. आणि असं फक्त त्यांच्या फोटोबद्दल नाही तर एकूणच कुठलंही संगीत नाटकाचं तुम्ही नाव घ्या की घडानघडा ते त्या नाटकाबद्दल बोलायला सुरुवात करायची. इतकी त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. वा. त्याच्यामुळे खूप समाधान वाटलं की हे काम आपल्या हातून झालं. हा खूप नक्कीच. मोठा आनंद होता. आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्या फोटोंविषयी तू सांगितलं असतं. मला असं वाटतं की त्या काळातले अनेक दुर्मिळ फोटो हे सुद्धा त्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे आणि ही पर्वणी आहे खऱ्या अर्थानं. हे संचित आहे आत्ताच्या अगदी. रसिकांसाठी. आणि हे अगदी. नाटकाचा उल्लेख आपला झाला तर एक उत्तम नाटककार म्हणजे अभिराम भडकमकर. हो, पण ते केवळ नाटककार नाहीत, ते उत्तम ललित लेखक आहेत. अगदी अगदी. त्यांचा एक संग्रह आभाळाचे तुकडे या नावाने आलाय. त्याविषयी आपण सांगूया. म्हणजे कसं असतं की माणूस आहे ना हा इथून तिथून सारखाच असतो. पण तरी सुद्धा प्रत्येकाचे अनुभव विश्व वेगळे असतात. मग त्याच्यावरती निसर्गाचा, पर्यावरणाचा, एकूणच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थितीचा परिणाम होत असतो आणि त्यातून तो घडत जातो. त्यातून तो त्याचं जगणं समृद्ध करतो, विकसित करतो. पण या सगळ्यांचा धांडोळा म्हणजे तो याचा जगण्याचा प्रवास असतो आणि तो धांडोळा घेण्याचा प्रयत्न अभिराम भडकमकरांनी या पुस्तकातनं घेतलेला आहे. वा. यातले सगळे ललित लेख जे आहेत ते याच अंगाने जाणारे आहेत. अभिराम भडकमकर उत्तम कादंबरी लेखक आहेत. त्यामुळे ललित लेखन त्यांचं वाचताना एखादी कादंबरी आपण वाचतोय की काय असाही भास आपल्याला होऊ अगदी शकतो. अगदी. आणि नाटककार असल्यामुळे त्याची नाट्यमयता सुद्धा त्याच्यामध्ये येते. त्यामुळे हे आभाळाचे तुकडे जरी तुकडे असले तरी आपण सलगपणे एक वेगळा अनुभव आपल्याला देणारे आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही, नाही का? अगदी अगदी. आणि असा अनुभव आपल्या साहित्यामध्ये वेगवेगळी पुस्तकं वाचताना रसिकांना येतच असतो. हो. प्रत्येक पुस्तक त्याचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य घेऊन येत असतं. हं. म्हणजे असं एकही पुस्तक नाही की ज्यातनं आपल्याला काही मिळणार नाही. आणि असंच एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक म्हणजे चंद्रकांत काकोडकर यांची श्यामा ही कादंबरी, जी काही वर्षांपूर्वी आली होती. पण तिच्यावर अश्लीलतेचा आरोप झाला आणि त्याच्यावर खटला भरला गेला आणि 25 रुपये दंड न भरता त्यांनी हजारो रुपये खर्च करून तो खटला लढला आणि तो जिंकला. वा. आणि तो आरोप जो होता तो खंडित झाला. आणि त्याच्यामुळे अशी अनेक पुस्तकं जी अडकलेली होती त्यांना सुद्धा मोकळा श्वास घ्यायला मिळाला. वैशिष्ट्य आहे म्हणजे हे वैशिष्ट्य या कादंबरीचं. आणि ती आता कालांतराने नव्याने प्रकाशित झालेली आहे, ज्यात त्या खटल्याबद्दलचे अनुभव सुद्धा, काकोडकरांचे अनुभव आणि ज्यांनी हा खटला लढला त्या वकिलांचे अनुभव हे सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर ही कादंबरी सुद्धा माझ्या दृष्टीने खूप महत्वाची आहे की एक वेगळा आयाम ही कादंबरी घेऊन येते तिच्यासोबत. तपस्या, महाराष्ट्रामध्ये आपण कितीही फिरलो तरी सुद्धा प्रत्येक वेळेला अजून काहीतरी बघायचं राहिलंय असंच वाटतं. पण काही पुस्तकांच्या माध्यमातून मात्र महाराष्ट्र आपल्याला फिरता येतो, नाही का?
अगदीच ना. प्रवास वर्णन हा एक महत्वाचा भाग आपल्या साहित्यातला आहे आणि अशा प्रवास वर्णनाच्या माध्यमातून आपण त्या त्या ठिकाणांना फिरून येतो. मग महाराष्ट्रातही फिरणं हे अपेक्षितच आहे, कारण शेवटी आपण महाराष्ट्रात राहतो. तर असंच यावर्षी एक पुस्तक आलंय रामदास खरे यांचं, स्मरण महाराष्ट्राचे निमित्त भटकंतीचे. म्हणजे त्यांनी जवळपास 40 वर्षात ते ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरले अशा ठिकाणांना त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे आणि ते वाचताना आपण त्या त्या ठिकाणी जाण्याचा अनुभव घेतो. मग त्याच्यामध्ये वास्तू असतील, किल्ले असतील, वास्तुशिल्प असतील, राजवाडे असतील, ऐतिहासिक, साहित्यिक, सांस्कृतिक वारसा असलेली उगमस्थानं असतील, घाट, तलाव, समुद्रकिनारे, अशा कितीतरी गोष्टींबद्दल त्यांनी माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. आणि नुसतीच माहिती नाही दिलेली आहे की इकडे हे आहे, तिकडे ते आहे, इथे असं आहे, पण त्याच्या मागच्या काही आख्यायिका असतात, त्यातल्या काही दंतकथा असतात, ज्या काळानुरूप आलेल्या असतात, ओघाने त्या पुढच्या पिढीकडे आलेल्या असतात. तर या सगळ्या कथांचा समावेश सुद्धा त्यांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि अत्यंत ओघवत्या शैलीमधलं हे पुस्तक आहे. त्याच्यामुळे नक्कीच हे रसिकांना महाराष्ट्र भटकंती करून आणेल बसल्या बसल्या. आपण इतक्या वेळ हे सगळं बोलतोय तर मला एकदम असं वाटतंय की एखादा चित्रपट कसा पुढे उभा राहतो त्याप्रमाणे सगळं ती चित्र पुढे जात आहेत असं वाटतंय. चित्रपटाचा विषय आलाय तर मला आणखीन एका पुस्तकाविषयी बोलायला आवडेल, ते म्हणजे अशोक राणे, सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक अशोक राणे यांचं पटकथा लेखन तंत्र आणि मंत्र, एक सुंदर पुस्तक. खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीसाठी हे पुस्तक महत्वाचं आहे. त्यांनी जी निरीक्षणं नोंदवली आहेत ना याच्यामध्ये, ती मला सांगायला आवडतील. ते नेहमी म्हणतात की प्रतिभा आणि कौशल्य यांचा मिलाफ पटकथेमध्ये व्हावा. पटकथा झटकन वाचता यायला हवी आणि सिनेमाची भाषा वापरायला हवी. अगदी पटकथाकाराला व्यावसायिक, व्यावहारिक दोन्ही पद्धतीचं ज्ञान असायला हवं. बरोबर की नाही? बरोबर. सिनेमाची भाषा अवगत असतानाच अभिव्यक्ती म्हणजे काय हे सुद्धा त्याला समजायला हवं. नाट्यशास्त्राचं, कलेचं ज्ञान त्याला आवश्यक आहे. आणि शेवटी पटकथा म्हणजे काय, त्या एका अर्थाचा अंतप्रवाह जो सदैव वाहत असतो म्हणजे पटकथा. अगदी अगदी. कारण काय आहे की कथा लेखक जे असतात ते पटकथा लिहू शकतातच असं नसतं. त्याला सुद्धा एक वेगळी शैली असावी लागते त्या व्यक्तीकडे आणि म्हणूनच हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे ज्यांना पटकथा लिहिण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. नक्कीच. आणखीन एक वैशिष्ट्य या पुस्तकाचं असं आहे की राजकुमार संतोषी, विशाल भारद्वाज, अमोल पालेकर, विजय तेंडुलकर, श्याम बेनेकल अशा उत्तम पटकथाकारांचे लेख या पुस्तकामध्ये आहेत. हे वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. अगदीच अगदीच. म्हणजे एक पूर्ण पॅकेज आपण म्हणतो ना तसं या पटकथाच्या पुस्तकाच्या माध्यमातून सगळ्या अभ्यासकांना मिळणार आहे. नक्कीच हे पुस्तक नक्कीच वाचूया. अकी तपस्या, एकदा आपण पुस्तकांवर बोलायला सुरुवात केली की आपल्याला 20-22 मिनिटंच काय 20-22 तास सुद्धा पुरणार नाहीत असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे हे न संपणारं आहे, कारण एवढी पुस्तकं दरवर्षी प्रकाशित होत असतात, इतके वेगवेगळे उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक करत असतात आणि हे सगळंच या माध्यमातून पोहोचणं लोकांपर्यंत हे खूप आनंदाची गोष्ट असते. आणि असेच या वर्षी सुद्धा असे उपक्रम होत राहतील, अशी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं येत राहतील याची निश्चित खात्री आहे. आणि अभिजात दर्जा जो आपल्या मराठी भाषेला मिळालाय त्यामुळे एक वेगळंच उत्साहाचं वातावरण या सगळ्या साहित्यसृष्टीमध्ये निर्माण झालेलं आहे. नक्कीच. त्यामुळे नवीन पुस्तकं, नवीन उपक्रम आणि नवीन कार्यक्रमांसहित पुन्हा भेटूया. नक्कीच भेटूया. सफर 2025च्या साहित्य विश्वाची ही अमेय रानडे आणि तपस्या नेवे यांची चर्चा आत्ताच आपण ऐकली. आणि याचबरोबर आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.